पाठांतर केवळ न्यायी पावारा या माहो सर्व लोकानां प्रकृती शास्त्र पारंगः काम धर्मचारिणे शम्भो प्रणमामि परम शिवं प्रणमामि परम शिवं प्रणमामि परम शिवं। अखिल कोट ब्रह्मांड नायक आशुतोष भगवान यांना माझ्या हृदय मंदिरामध्ये स्मरण करून शिवयोगी राजयोगी वैराग्याची मूर्ती शिव संत श्रेष्ठ लक्ष्मण महाराज यांच्या पावन चरणी साष्टांग दंडवत समर्पित करून प्रसिद्ध शिवाचार्य महास्वामीजी यांच्याही पावन चरणी साष्टांग दंडवत समर्पित करून सद्गुरु वेदांताचार्य सिद्धलिंग शिवाचार्य माऊली यांच्याही पावन चरणी साष्टांग दंडवत समर्पित करून जगदादी जगद्गुरु रेणुका हदी पंचाचार्य महाराष्ट्रातील थोर वीर शिवयोगी संत शिरोमणी मनवत माऊली यांच्या पावन चरणी साष्टांग दंडवत समर्पित करून तमाम मानव जातीच्या कल्याणासाठी ज्या ज्या साधू संतांनी आपलं सर्वस्वाचं समर्पण केलं त्यांच्या महान कार्याला त्यांच्या तत्वाला त्यांच्या धर्माला प्रथमता वंदन करून समता एकता मानवता श्री मुक्तिदासह कायकांचा सिद्धांत जगापर्यंत प्रदान करणारे महामानव समता नायक क्रांती सूर्य जगज्योती महात्मा बसवण्णा त्यांच्याही दिव्य चरणावरती साष्टांग दंडवत समर्पित करून आणि या इहलोकामध्ये कोणाला लिंग माहित नव्हतं रुद्राक्ष माहित नव्हतं भजन काय आहे ते माहित नव्हतं अज्ञान जीवाला ज्ञानाची प्राप्ती करून देणारे नोहे नोहे इहलोकी यात्रा संपून परलोकाची प्राप्ती करून देणारे राष्ट्रसंत सद्गुरू शिवलिंग शिवाचार्य माऊली अहमदपूरकर त्यांच्याही दिव्य चरणावरती साष्टांग दंडवत समर्पित करून तसेच साखरखेरडा मठाचे सिद्धलिंग शिवाचार्य माऊली त्यांच्याही पावन चरणी साष्टांग दंडवत समर्पित करून वेदांताचार्य सिद्ध चैतन्य शिवाचार्य माऊली त्यांच्याही पावन चरणी साष्टांग दंडवत समर्पित करून या मठाचे पीठाधीश्वर विश्व चैतन्य शिवाचार्य माऊली यांच्याही पावन चरणी साष्टांग दंडवत समर्पित करून आणि या जीवाला लाभणारे अज्ञान जीवाला शिवाचा साक्षात्कार घडविणारे जसं लक्ष्मण महाराजाला कृपा झाली तसं माझ्या अज्ञान जीवाला ज्या महात्म्याची कृपा झाली ते म्हणजे सिद्धेश्वर लिंग शिवाचार्य माऊली गडगेकर यांच्याही पावन चरणी साष्टांग दंडवत समर्पित करून माझे जन्म देणारे आई वडील त्यांच्याही पावन चरणी साष्टांग दंडवत समर्पित करून कीर्तनाला सुरुवात एकादश दिवसीय शिव संत श्रेष्ठ लक्ष्मण महाराज वैराग्य मूर्ती ज्ञानाचा सागर असणारे यांच्या स्मृती महोत्सवानिमित्त चालू असलेला हा 146वा अखंड शिवनाम सप्ताह नाम यज्ञ सोहळा आणि या नाम यज्ञ सोहळ्यातील आजचा कितवा दिवस आहे 7वा दिवस आहे आणि 7व्या दिवसाची कीर्तन रूपी सेवा माझ्यासारख्या अज्ञान पामराला मिळाली माझं परम भाग्य समजते। आता इथं मला तुमचं वातावरण पाहून सकाळचे पहाटेचे 4 घ्यावं वाटलं इथं कोणताही अवगुणी नाही महाराज सगळे 51 गुणी आहोत विचार करा काय लक्ष्मण महाराजांची कृपा असेल संतांची कृपा दिसू शकत नाही असू शकते पण दिसू शकत नाही पण दिसू शकते पण तुम्हाला अनुभवत नाही मग अनुभव प्राप्त करून घेण्यासाठीच हा नाम यज्ञ सोहळा ईश्वर शिवयोगी लक्ष्मण महाराजांचा हा जन्मभूमी आहे आणि या जन्मभूमीमध्ये पावन भूमीमध्ये ज्या महात्म्याच्या पदस्पर्शाने पावन आणि पुनीत झालेली भूमी आहे आणि या भूमीमध्ये तुम्ही सगळे लहान तोराने अठ्ठास केला निवड केला सर्व ग्रामस्थ मंडळांनी हा नाम यज्ञ सोहळा तुम्ही काय केला उपलब्ध केला कोणासाठी केला एका दोघासाठी नाही महाराज इकडे या सप्त्यासाठी
एका दोघासाठी नाही. आता या कलियुगामध्ये तर लक्ष्मण महाराज, त्यांचं जीवनचारित्र्य, त्यांचं वैराग्य, त्यांचं ज्ञान अजूनही काही लोकांना कळालं नाही महाराज, कळालं नाही. तुमच्या गावच्या या सत्याच्या माध्यमातून कुठंतरी आपला समाज जागा होतोय असं मला अभिमान वाटते. विचार करा. आणि या सत्यासाठी तुम्ही रत्न निवडला तरी आता मी 7 दिवस झाले मी काही पाहिले नाही, पण 1-2 दिवस झालं पाहिले. आता आमच्या कीर्तनाचं नाक आमच्या हौगी महाराजांनाच घेते. हा, संप्रदायाचा आमच्या नांदेड जिल्ह्याचंच वैभव नाही महाराज, त्यांच्यासाठी जोरदार टाळा वाजवा. विचार करा, लाईव्हच्या माध्यमातून कोणता अभंग पाठ नाही असं नाही, खूपच ज्ञान आहे, कला आहे, विद्या आहे, पण अहंकार सुद्धा नाही महाराज. लहानाला सुद्धा तरंगून येतो, सहजपणे तरंगून येण्यासारखा आवाज आहे. हे आवाज प्रत्येकाच्या हृदयामध्ये विराजमान आहे. म्हणून आमच्या हौगी महाराजाच्याही पावन चरणी साष्टांग दंडवत समर्पित करून आज माझ्या कीर्तनाला लावणारे सर्व शिवभक्तीपरायण आदरणीय सर्वच गायनाचार्य. आता मला इथे कोणाचा परिचय नाही बरे. आपण तुम्ही कुठले? बबन महाराज ओझरकर, त्यांच्याही पावन चरणी साष्टांग दंडवत समर्पित करून आमच्या हौगी महाराजाला सुंदर अशी साथ देणारे दादा ब्रह्मांड तुमच्याही चरणी साष्टांग दंडवत समर्पित करून स्थळी आणि परस्थळी भजनी मंडळ तुम्हा सर्वांच्या चरणी नतमस्तक होते. आमची सर्व मातावर्ग तुम्हा सर्वांच्या चरणी नतमस्तक होऊन आता सर्वात महत्वाचं म्हणजे आमचे शूटिंगवाले दादा, टाळ्या वाजवा. हा दादा, मी तुमची बहीण आहे, मेवणी म्हणत नाही. विचार करा, मेवणी म्हणले की हे लोक खोड्या करतात, हेच नाही खोडी, पण बहीण आहे, बहिणाची अभिलाषा जास्त असते महाराज. पण दररोज महाराज दादांचा कार्यक्रम इतका सुंदर चालू आहे, आवाज दे म्हणायची गरज नाही, मला विको दे म्हणायची गरज नाही. आता ते मला नावपाठ नाही, पण सर्व दादा न मागताना देतो म्हणून त्यांच्याही पावन चरणी साष्टांग दंडवत समर्पित करून तुम्ही सर्व श्रोतावर्ग, मायबाप तुम्हा सर्वांच्या चरणी नतमस्तक होते. आज आता ही माझी या गावामध्ये पहिलीच वेळेस कीर्तनाची सेवा आहे. माझं परमभाग्य आहे. आमचे पेटी मास्टर काका इथलेच ना? हा, तुमच्याही चरणी साष्टांग दंडवत समर्पित करते. फक्त एक काम करायचं आहे आपल्याला. आता किती टाइम झालाय आपल्याकडे? किती वेळ आहे? हा, आयुष्याला म्हणते हो, तुम्ही कीर्तनाला म्हणता हा, पटकन 1 तास म्हणता. विचार करा. मग सुरुवात करण्याचं काम तुमच्या हातात होतं आणि बंद करण्याचं काम माझ्या हातामध्ये आहे. शिवयोगी शिवसंत श्रेष्ठ लक्ष्मण महाराज या अभंगाच्या माध्यमातून अज्ञान जीवाला उपदेश करतात की स्वतःचा अनुभव व्यक्त करतात. हा अभंग आजच्या सेवेसाठी निवडला आहे महाराज. लहानापासून तर मोठ्यापर्यंत या अभंगाचा परिचय आहे. कानाचा परिचित आहे, दृष्टीचा परिचित आहे, वाचेचा परिचित आहे. अभंग पाठ नाही असा एकही ग्रस्ताला नाही महाराज. इतका प्रिय अभंग आहे, सर्वांचा प्रिय आहे. अरे कितीही अभंग घ्या तुम्ही, हे काय अभंग आपल्याला आंबट होऊ शकत नाही, पण शाश्वत वैभव प्राप्ती करून घेतली लक्ष्मण महाराजांनी. मग या अभंगाच्या माध्यमात लक्ष्मण महाराज उपदेश करतात की बाबा, अक्षय सुखाचा लागला असे द्यास. मला कोणत्या सुखाचा ध्यास लागला की हे सुख केव्हाही क्षय होणार नाही. सुख, तुमचं सुख आणि लक्ष्मण महाराजाचं सुख. आपलं सुख दिसत असे साच परिविद्या, पण लक्ष्मण महाराजांनी कोणतं सुख नेले की ते गुरु महाराजाला शरण गेले आणि म्हणतात की देवा, ह्या सुखाचा माझ्या केव्हाही क्षय होणार नाही, असं सुख मला प्राप्त झालं पाहिजे. असं म्हणून काय केले? मननी पायासा शरणा गेले. तुम्ही आम्ही शरण जातो गुरुला, मुक्काट्या शरण जातो, मनामध्ये संकल्प काही करू शकत नाही. का शरण गेले की संसाराच्या भीतीपोटी शरण गेले. शरण आलो देवा संसाराच्या भेडे, कैलाशीचे केले दावा माझा. एकदा का माझ्या जीवनामध्ये कैलासाच्या केल्याची प्राप्ती झाली की माझं जीवन सफल झालं म्हणून समजा. इच्छा अपूर्ण राहिली. एवढंही केलं लक्ष्मण महाराजाला, तरी लक्ष्मण महाराज अजून म्हणतात की बाबा, इच्छा माझी एक आहे, मजवरी कृपा करा गुरुराया. देवा, माझ्यावर कृपा करा.
आणि मी काय करेन कृपा केले तर तुमच्या पाया दंडवत शरण आलो देवा संसाराच्या भेने कैलासचे केले दावा माझ। लक्ष्मण महाराजांना गुरु भेटले, कृपा झाली, जवळ बसून कृपा झाली, तरीही समाधान झालं नाही। पुन्हा लक्ष्मण महाराज शेवटच्या चरणात म्हणतात, लक्ष्मण तुम्हा येतो का कुलती वेगी पशुपती भेटवा झोपी जाऊ नका बरं माय। आता वाजले 10। विचार करा, हा वेळ पुन्हा आपल्याला परत काही प्राप्त होणार नाही महाराज। लक्ष्मण महाराजाचे अभंग विचार केला तर त्या अभंगाकर पाहत असताना असं वाटतं की बाबा पाहता पाहता देवानं पटकन डोळे मिटावं आणि समाधी लागावी वाटते। विचार करा किती अभंग लिहिले लक्ष्मण महाराजांनी, 5500 याच्यापेक्षाही जास्त, 509। विचार करा, मग मला असं वाटते तेवढा गाता लिहिणारा महात्मा 5000 5500 9 पेक्षाही अधिक अभंग असतील महाराज। काही असतील, काही धुमाळे आहेत, काही भोपाळे आहेत, काही अशा आरत्या आहेत, काही लक्ष्मण महाराजांची खूप काय आहे। विचार करा राजे हो, जन्माला आला तर आपल्याला 1 एकर जमीन कमवता येत नाही। किती बापाच्या प्रॉपर्टीवर रांगोळ्या वणणारे कलियुगातले तरुण मंडळी आहेत। विचार करा, लक्ष्मण महाराजांना खूप काही कमवलं किंवा बोलण्यासाठी वाणीच शिल्लक राहिली नाही महाराज। माझ्यासारख्या अज्ञानाला काय त्यांची स्तुती करावं, करू नये महाराज। किती अभंग लिहिले, असं वाटतं की लक्ष्मण महाराज साक्षात भगवान शंकराचे अवतार होते। गुरुचा अवतार परमर्ष ग्रंथ सांगते, गुरु तोची महादेव गुरु तोची सदाशिव। तो कसा आहे, सदा शिव आहे तो, त्या शिवाचा केव्हाही क्षय होणार नाही हे लक्षात ठेवा। आज आपल्यामध्ये लक्ष्मण महाराज नाहीत पण कर्मरूपामध्ये आपल्यामध्ये आहे। ईश्वर गुरुचा क्षय होणार नाही का, तो आला ना गेला, तो झाला ना मेला। मन्मथ स्वामी परमर्शामध्ये म्हणतात, अरे तो आलाही नाही गेला नाही, त्याला जन्मही नाही आणि मृत्यू नाही। मग तुम्हाला प्रश्न पडेल, मग मृत्यू नाही तर लक्ष्मण महाराज आज आमच्या समोर नाहीत महाराज। तिथं तुम्हाला प्रमाण आहे, निराकारची आकारला जण जीव तारावया गुरुरूप झाला। कोणाच्या माध्यमातून आहेत, या पीठाचे पीठाधीश्वर कोण आहेत, विश्व चैतन्य शिवाचार्य माऊली। इथंच समाधीचे आहेत ना, निराकारची आकारला म्हणून मनुष्य म्हणून तयाला। कोण आहे तो, मग परब्रह्मला मृत्यू आहे का, नाही ना, तो अविनाश आहे। शिवदास माने अविनाश एक, शिवदास माने अविनाश एक, शिवदास माने अविनाश एक, शिवदास माने अविनाश एक।
बसलेल्या मंडळीने माय आपण कीर्तनाला आल्यानंतर आपणाला मरण आहे हे स्मरण करा आणि टाळ्या वाजवा. शिवदास माऊली काय म्हणतात की बाबा अविनाशी एक आहे. किती आहे? एकच आहे. आता ते कोणत्या कोणत्या रूपात आहे ते तुम्हाला माहिती आहे. विचार करा. संतांचा अवतार कधी संपत नाही, संतांचं कार्य संपत नाही, संतांचे कर्म संपत नाही. फक्त हे देह नाशिवंत आहे. जसं अंगावर आपण वस्त्र परिधान करतो, या वस्त्राचा कंटाळा आला की दुसरं वस्त्र परिधान करतो, तसा देह आहे. जीव तसाच राहणार आहे, जीव शिव तसाच राहणार आहे. देह मात्र नाशिवंत आहे, हे नासणार आहे. पण कर्मरूपाने लक्ष्मण महाराज तुमच्या आमच्यामध्ये आहेत आणि ते एकच आहेत. विश्व चैतन्य शिवाचार्य माऊलीच्या रूपात आहेत. विचार करा. संताला कधी विसरू नका, संताला विसरू नका. संतांचे आपल्यावर उपकार आहेत. या कलियुगामध्येच नव्हे, 12व्या शतकामध्ये महात्मा बसवेश्वरांना लोकांनी खूप काही त्रास दिला महाराज. 16व्या शतकामध्ये संत शिरोमणी मन्मथ स्वामीला सुद्धा त्रास दिला. विचार करा. आणि 20व्या शतकामध्ये राष्ट्रसंत माऊलीला सुद्धा त्रास झाला महाराज. त्रासाशिवाय त्या महात्म्याचं जीवन नाही. तुम्ही आम्ही सामान्य लोक आहोत. प्रपंचातल्या लोकांना एखादं टाकून बोललं तर जीवाला लावून घेता आणि 1 दिवस नाही 4 दिवस आपण उपवासी राहता. विचार करा. सगळं जग बोलतंय त्यांना, सगळं जग बोलतंय बाबा. मालक जर चुकला ना, करता चुकला की त्याच्या डोक्यावर ओझं असतं. कायचं ओझं? निंदेचं ओझं, शब्दाचं ओझं. पण विचार करा मायबाप, संतांना कधी विसरू नका. संत आपल्यामध्ये हयातीमध्ये असताना आपण त्यांना ओळखू शकत नाही. एकदा का तो आपल्यामधून गेला का परत मिळणार नाही. विचार करा. किती दिवसानं परत मिळतील माहिती आहे का आपल्याला? माहिती नाही. क्षणाचाही भरोसा नाही. वेळ आपल्या हातामध्ये नाही. मग सगळं काही आपल्या हातामध्ये नाही. ज्याच्या जीवावर आपण उड्या मारतोय तिथंच आपला अहंकार जागी होतो, तिथंच आपला अभिमान जागी होतो, तिथंच सगळं काही आपल्या जागी होतो. की माणूस, प्रत्येक माणूस म्हणते संसारातला. आता काल परवा मी अशा तरुणाचं स्टेटस पाहिले का? त्या तरुणाने स्टेटस काय केलं होतं? माणूस राहायला असला पाहिजे. काय असला पाहिजे? राहायला असला पाहिजे. मला त्याला उत्तर द्यावं वाटलं, पण उगीच्या उगी कोणाचं भांडण. आपण म्हणतो बघा, खडा टाकला की शितोडा आपल्यावर, काय गरज आहे हा? पण अनुभव मिळाला त्या स्टेटसचा, मला त्याचा अनुभव मिळाला. माणसानं माणसाचा तिरस्कार करू नये. एखादी माणूस अवगुणी असतोय, अवगुण्याने जरी शब्द टाकला तर त्याचा अनुभव घेता यावं, तिरस्कार करू नये. आणि हेच संतांनी जाणवलंय म्हणून 5,500च्या वर अभंग लिहिले. काय म्हणलं त्यांनी? माणूस राहायला असला पाहिजे. आता मला त्याला पटकन काय आलं बरं जीवीवर. मी म्हणले दादा माझ्या मनामध्ये बरं, त्यानं म्हणायची माझी ताकद नाही, कलियुग आहे ना. मी म्हणलो बाबा, माणूस पैशानं राहायला होत नाही, विद्वानानं राहायला होत नाही, सौंदर्यानं राहायला होत नाही, अंगावर वस्त्र घातलास म्हणून राहायला होत नाही. राहायला माणूस होण्यासाठी माणूसच रियल असला पाहिजे. आता इथे बसलेले मंडळ सगळे राहायला कोणीच कमी नाही महाराज. रायल, विचार करा, रायलाला कधी रियल कळत नाही. मी काय फारशी शिकली नाही, पण रियल शब्द कळतंय मला. इंग्लिश मधून आहे ना दादा, इथे शिकलेले भरपूर लोक असतील. रियल म्हणजे खरोखरच आहे ना, सत्य. हा, RELL रियल म्हणजे खरोखर. हे शब्द मी पाठ केलेला आहे. FAN फॅन म्हणजे पंखा, MAT मॅट म्हणजे चटई, असे हे शब्द मी पाठ केलेला आहे. मी जास्त काही शिकले नाही, पण हे रियल या शब्दाचं मला स्पेलिंग सुद्धा आली. RELL रियल म्हणजे खरोखर आहे ना, खरोखर. मग रायल न होता आपण रियल झालं पाहिजे. याचा अर्थ आपण सत्य बोललं पाहिजे, सत्य वागलं पाहिजे, सत्य जाणलं पाहिजे, सत्याची ओळख ठेवली पाहिजे, सत्यावर उपकार केला पाहिजे, सत्याचा अभिमान असला पाहिजे, सत्यासाठी वाद केला पाहिजे, सत्य आचरणामध्ये आणलं पाहिजे. पण सत्य उरलंच नाही महाराज, खरं बोलणारे कडू लागतात. सत्य उरलंच नाही. मग काय म्हणतात एका जागी संत बघा, जगा उलट चालला
चालले उलट चालले जग उलट चालले जग उलट चालले हे जग उलट चालले 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 सत्य प्रति विसरले जग उलट चालले सत्य प्रति विसरले सत्य प्रति विसरले जग उलट चालले 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 संतपती विसरले जग उलट चालले संतपती विसरले संतपती विसरले जग उलट चालले जग उलट चालले जग उलट चालले जग उलट टाळ्या 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 काय टाळ्या म्हणावं लागले महाराज. जग उलट चालले म्हणजे पाठीमागं चालले नाही, तो मार्ग चुकला. अजूनही लोकांना शिवपाठ कळाला नाही. शाश्वत शिवपाठ आहे. लक्ष्मण महाराजांनी 21 अभंगाचा शिवपाठ केलाय आपल्या सिद्धलिंग शिवाचार्य महाराजांनी, आहे ना? किती अभंगाचा? 21 अभंगाचा. आणि शिवदास माऊलीचा शिवपाठ 28 अभंगाचा आहे आणि त्यात एक अभंग अधिक आहे. आता आम्हाला लक्ष्मण महाराजाचा अभंग काही परिचित नाही. आता इथून पुढे आम्ही पाठांतर करणार, आचरणामध्ये आणणार. का जेव्हा लहान असतो त्यांना काही माहिती नसतं, कारण अनुभव देणारे वडील असतात. अनुभव देणारे वडील असतात आणि ती वडील म्हणजे आमच्यासाठी सिद्धलिंग शिवाचार्य माऊली आहे महाराज. त्यांच्या सहवासातून त्यांच्या संगतीने हे 21 अभंगाचा लक्ष्मण महाराजांचा शिवपाठ निघाला आणि शिवदास माऊलीचा 28वा क्रमांकाचा शिवपाठ आहे. त्यातला एक अभंग अधिक आहे, ते म्हणजे 29व्या क्रमांकाचा. कोणाला पाठ आहे का इथं? नाही, शिवदास माऊलीचा अभंग. बघा, विचार करा. शाश्वत धन जर तुम्हाला कोणता असेल तर लक्ष्मण महाराजाचा ही शिवपाठ पाठ करा आणि शिवदास माऊलीचा ही शिवपाठ पाठ करा. शिवराज का म्हणते असं? जग उलटे चालले. जे घ्यायचं ते आहे ते आपण स्वीकार करत नाही, नको ते आपल्या पदरामध्ये घेतो. शिवाभिन्नान्य वेदशास्त्र पाठन व्यर्थ खटपटा जाणावे ते. आयुष्यभर केला ना अंतकाळी व्यर्थ गेला. अंतकाळी स्मरण होण्यासाठी शिवपाठ करा, शिवपाठ करा. 84चा फेरा. अंतकाळामध्ये स्मरण होण्यासाठी शिवपाठ करा आणि त्या शिवपाठाचा फायदा काय होतो तर 84चा फेरा चुकवेल. विचार करा. मग शाश्वत वैभव आपल्या पदरामध्ये आहे का? नाही. पण आपलं सगळं उलट आहे. पण संतांनी तुम्हाला प्रमाण देऊन सिद्ध केलं की राजा हो, सत्य हेची धर्म आहे आणि असत्य हेची कर्म आहे. सत्य स्वीकारा म्हणे. जीवनामध्ये जेवढं तुम्ही सत्य आपल्या हाती आलं तेवढंच आपल्या पाठीमागे राहणार आहे. एक लक्षात घ्या. कितीही तुम्ही आयुष्यभर कर्म करा, राहा, काहीतरी दिवसभर तुम्ही कर्म केला, तुमच्यासाठी काहीतरी कर्म करा. सगळं हे आप्तहित्रासाठी आहे, अवतीभोवतीच्या लोकांसाठी आहे. सगळं हे मायेमोहाचं आहे. विचार करा. अष्टप्रहर असतात, त्या प्रहरापैकी एक जरी प्रहर स्वतःसाठी नसेल तर जन्म आल्याला महाराज त्याचं सार्थक होणार नाही. आईच्या पोटी जन्म आला तुला आईचं तरी सार्थक व्हावं. आईचं तरी सार्थक व्हावं. तिथं संत सांगतात आईच्या पोटी जन्माला येऊन जर आईचं सार्थक करत नाही तर त्याला सांगतात जन्मा येऊनी काये व्यर्थाशी नाविली माये व्यर्थाशी नाविली माव व्यर्थाशी नाविली
हो तरुण तडफदार आहे, बलवदंड आहे, हातपाय आहे, सर्व गुण संपन्न आहे, एखाद्याच्याही उपयोगी पडत नसेल महाराज. सत्य मार्गाने जर चालत नसेल, संतांना ओळखत नसेल, ग्रंथ हातामध्ये कधी घेतला नसेल तर त्याला जन्मा येऊन केले काय व्यर्थ शिनविली माई. महाराज माईला व्यर्थ शिनवलं, घरातल्या लोकांना व्यर्थ शिनवलं, गावातल्या लोकांना शिडवलं, एक संपूर्ण गेला आणि स्मशानामध्ये सुद्धा ते गुन्हानं राहिलं नाही महाराज. भूत होऊन माणसाच्या पाठीमागे लागलं म्हणून व्यर्थ शिनविली माय. मग जन्माला एकच जन्माला यावं, किती एकच. उद्धारिले सरकुळ गोत्रा, उद्धारिले सर्व कुळ गोत्रा, उद्धारिले कुळ गोत्र, उद्धारिले सर्व कुळ गोत्र. पुरे एक पुत्रा वंशा माझी. एकच बस झाला महाराज लक्ष्मणासारखा. किती एकच बसला. 100 असून काय करता हो, प्रॉपर्ट्या वाटून घेतात, तुमची ओढाओढी करतात. विचार करा, एकच राव आपण जगाचा कल्याण करणारा राव. आणि ते महात्मा म्हणजे तुमच्या गावच्या या पवित्र भूमीमध्ये त्यांची जन्मभूमी आहे महाराज. ही आष्टी ज्याच्या नावानं ओळखली जाते. विचार करा, या आष्टीचा काय सातबारा उतारा लक्ष्मण महाराजाच्या नावानं आहे का हो? नाही ना. तर विचार करा, आम्हाला नांदेड पासून इथपर्यंत येण्यासाठी आष्टीला जायचं आहे हो, आष्टीला जायचं आहे हो. परतूर का इथलं गाव, तर परतूर पासून लोक विचारले आष्टीला म्हणजे हे लक्ष्मणाची आष्टी का हो, लक्ष्मणाची आष्टी का हो. मग गंगाधराची आष्टी का हो असं का म्हणले नाही त्यांनी, लक्ष्मणाची. जर का लक्ष्मणाची म्हणली असं तर विचार करा, लक्ष्मणाची आष्टी सर्व गावाला त्यांनी तृप्त करून दिले. वीर या गावामध्ये जन्म दिलाय महाराज, ज्या गावाचं महत्व कुठपर्यंत गेलं नाही. जगाचा कल्याणकारी आहे. 100 जन्माला येऊन उपयोग नाही. एकच लक्ष्मण महाराज जन्मले, आईचाही उद्धार केला, कुळाचाही उद्धार केला, त्यांच्या गावाचाही उद्धार केला आणि जगाचाही उद्धार केला. लक्ष्मण महाराजाला तुमच्यावनी आपल्यावनी संसार होता महाराज. विचार करा, त्यांना विचार केला की बाबा मला जन्म मिळालाय ना, या जन्माचा जर मला सार्थक करून घ्यायचं आहे, या जन्माचा जर मला सहित करायचं आहे, तर शाश्वत सुखाची मला प्राप्ती पाहिजे, नाशिवंत सुखाची मला प्राप्ती नकोय. म्हणून अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये अक्षय सुखाचा लागला से धास, 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 हो अक्षय सुखाचा, अक्षय सुखाचा लागला से धास, 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 अक्षय सुखाचा
कळाला माणसाला. लक्ष्मण महाराजाला ध्यास लागला होता. कोणाचा? अक्षय सुखाचा. ते सुख कसं आहे? अक्षय आहे. मग शाश्वत काय असेल? अजर काय असेल? अमर काय असेल? तुम्ही परमरहस्य ग्रंथाचं पारायण करतात महिला मंडळ. तुम्ही पारायणला किती जणी बसले? हात वर करा बरोबर. दोघीच. शिवहर शिवहर आमच्या काकाला शाश्वत सुखाची भूक लागली बरं. आता कळा विचार करा. देव कोणाच्या माध्यमातून काय वधून घेतो ते सांगता येत नाही. विचार करा. तुम्ही किती कमवा हो प्रॉपर्ट्या, तुम्हाला नेमलेली जागा किती हाताची म्हणतात शास्त्रामध्ये? तुम्ही कोणाची पाहिला का? तुम्ही दुसऱ्याला खड्ड्यात घालायचं पाहिलं. विचार करा. दुसऱ्याला खड्ड्यात घालायचं जर पाहिला असाल तर तुम्हाला अगोदर खड्ड्यात जाऊन पाहावं लागतं. एखाद्याचा खड्डा करायचा म्हणजे आपल्याला खड्ड्यात उतरावं लागतं. मग कितीही कमवा, त्यातला जर 1 रुपया जर अंतकरणातून खर्च होत नसेल तर काळी लावा त्याच्या धनाला. मी म्हणत नाही असं संतांचं प्रमाण. जळो त्याचे ज्ञान, जळो त्याची भक्ती. लिंगांगाची स्थिती नकाळे माझा, लिंगांगाची स्थिती नकाळे माझा, लिंगांगाची स्थिती नकाळे माझा, लिंगांगाची स्थिती. जळो त्याचे ज्ञान, जळो त्याची भक्ती. लिंगांगाची स्थिती, लिंगांगाची स्थिती नकाळे माझा, जळो त्याचे ज्ञान, जळो त्याची भक्ती. तुम्हाला विस्मरण होऊ नये ना. विचार करा. जळो त्याचे ज्ञान, जळो त्याची भक्ती. खूपच तत्वज्ञानी आहे हो, खूपच तत्वज्ञानी आहे. भक्ती आहे खूप त्यांच्यामध्ये, सर्व गुण संपन्न आहे. ग्रंथ वाचनिया काये, अंतरले तुझे पाये, अंतरले तुझे पाये, अंतरले तुझे पाये. काय उपयोग आहे हो? शिवपाठ करतोय 3 टाइम, परमरहस्य ग्रंथाचं पारायण करतोय, पण त्याला शाश्वत सुख कळलं नाही, संतांचे चरण कळले नाही, दुरावा झाला. कशामुळे हो? संसाराच्या मायेपोटी, संसाराच्या अधीन गेल्यामुळं त्याच्यामध्ये आपण विराजमान झाला आणि संतापासून अलिप्त झाला. आपण अलिप्त झाला, वेगळा झाला. आता म्हणून संतांना कळालं की बाबा जळो त्याचे ज्ञान, जळो त्याचं खूपच ज्ञान आहे, पण काय करावं त्या ज्ञानाला? की बाबा माझ्यापासून त्याचा दुरावा होत असेल, काय उपयोग आहे? जन्मनिया केले काय, व्यर्थ सिना भीती माया. सांगितलंय तुम्हाला, जन्मूनही काही केला नाही, ग्रंथ वाचला पण त्याचा दुरावा झाला, काही उपयोग झाला नाही. मग आता आमच्या हौगी महाराजांना प्रमाण दिले बघा. लिंगांगाची स्तुती न कळे जासी. खूपच तत्वज्ञानी आहे. तर लिंग कळालं नाही, अंग कळालं नाही तर काय उपयोग आहे ह्या देहाचा महाराज? शाश्वत सुखाची आपल्याला जर प्राप्ती होत नसेल. लक्ष्मण महाराजांनी विचार केला की बाबा माझा संसार दिसायला साच आहे, पण ते मिथ्य आहे. कसं आहे? मिथ्य आहे. मग साच काय आहे? तर परमरहस्य ग्रंथामध्ये मन्मथ माऊली सांगतात, शाश्वत म्हणजे काय? अक्षय म्हणजे शाश्वत, ते राहणार आहे पाठीवर. शिवहारा अक्षय या शब्दाचा अर्थ ते केव्हाही क्षय होणार नाही, म्हणजे शाश्वत म्हणजे शाश्वत, जिवंत म्हणजे जिवंत. मग परमरहस्यामध्ये मन्मथ स्वामी सांगतात शाश्वत म्हणजे असत, अक्षय अमर सदोदित, मननी नामे शाश्वत, श्री
विचार करा. शाश्वत म्हणजे ते पाठीमागं राहणार आहे ते असत. मग गुरुचं नाम आणि गुरुचं पद शाश्वत राहणार. आता मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं की बाबा गुरुचा क्षय होत नाही. मग गुरुचं नाम कोणतं नाम? आता सगळ्यांच्या इथं पाठांतरात असलं असेल बघा. सिद्ध नाम घेता कार्य सिद्धी होया. पाय घट्ट धरा, तिथं शाश्वत सुखाची प्राप्ती महाराज. त्या सुखाला कधी क्षय होणार नाही. संतांची संगती सुखाची प्राप्ती आहे. सत्संगती सुखाची प्राप्ती आहे. नामाची संगती सुखाची प्राप्ती आहे. संसारामध्ये कितीही कमवा महाराज, तुम्हाला सुख काही हातात लागत नाही. दुःख झाल्याशिवाय राहणार नाही. पण संसार कोणी सोडला का हो? सोडला नाही महाराज. पण तुमच्याच गावच्या लक्ष्मण महाराजांना सोडलाय, पण एखाद्याने तर सोडावं का नाही आता? हा, एखाद्याने तर लक्ष्मण महाराजांना काय गो बाबा, लक्ष्मण महाराजांना संसार सोडला, पत्नी सोडलं, मुलं बाळ सोडले आणि गुरुच्या शोधात गेले महाराज. कशासाठी हो? हा, अक्षय सुखासाठी. त्यांना विषय होते नव्हते असे, इंद्रिय आले म्हणजे विषय आले. हा, मग विषयाच्या अलिप्त राहून जर अक्षय सुखाची शोध लावत असेल, पण कुठं शोध लावला त्याने? धरावे ते पाये वेगी फेरले, संतांचे चरण. मननी पायासा शरण आलो. देवा, माझ्या संसारामध्ये मी खूप काही पाहिलंय, अनुभवलंय, पण मला सुखाचा काही शोध लागला नाही महाराज. सगळ्या आटा आटीच आहे. किती बांधायला सुरू करा, ते गाठी माझ्या सुटून चालल्यात. गाठीला गाठ काय लागू होत नाही. लक्ष्मण महाराजांना महाराज आपल्या मोहमायातून अलिप्त झालं. प्रसिद्ध महाराजांची त्यांच्यावर साक्षात्कार झाला. आता साखरखेर्डे मठामध्ये विचार करा, गुरुची कृपा कशी असते? गुरुची कृपा प्रेमातूनही होते, गुरुची कृपा मारातूनही मिळते, गुरुची कृपा संगतीनंही मिळते, गुरुची कृपा दृष्टीतूनही प्राप्त होते, आणि गुरुची कृपा त्यांची आपल्यावर छाया पडली तरी कृपा होते. आणि पाचव्या कृपाची कृपा म्हणजे प्रसादातून होते. मग अक्षय सुखाचा ध्यास लागलाय लक्ष्मण महाराजाला, आणि आपणालाही ध्यास लागलाय, याचं खावं त्याचं खावं, त्याचं जमा करावं याचं जमा करावं, इकडलं करावं तिकडलं करावं, तिकडलं इकडे टाकावं आणि इकडलं तिकडे टाकावं. तिथेही संत सांगतात की बाबा, महादेव म्हणे पाचाचे गाठोडे ठेवी एकीकडे बांधून ठेवा, शेजाऱ्याच्या घरामध्ये टाकून द्या गटोडं बांधून. काय काय कमवलंय की महाराज, ते सगळ्या नोटा गटोडं बांधा, एकीकडं टाका. कोणीकडे टाका? कशाचे गाठोडे? पाचाचे गाठोडे. आता पाचाचे गाठोडे म्हणताना माणसाला वाटलं असेल काय कपड्याचे गाठोडे. पाचाचे गाठोडे म्हणजे काम, क्रोध, लोभ, मोह,
सोन्याचा गठोडा बांधून शेजारणीच्या घरात फेका शिवार. अहंकारी वरती आहे माणसाला. अहंकाराला सगळं काही आपल्यापासून गमावले गेलं महाराज. सगळ्याला अहंकार आहे. अहंकार हा प्रमुख आहे. आणि जोपर्यंत अहंकार आपल्या हाती लागत नाही, आपल्या अधीन राहत नाही, तोपर्यंत आपल्याला साक्षात्कार होऊ शकत नाही, शाश्वत सुखाची प्राप्ती होऊ शकत नाही. म्हणून लक्ष्मण महाराजाने आस केली. एवढा ध्यास लागला की सद्गुरूच्या चरणावर साष्टांग दंडवत केला की म्हणून पायास शरणार. तुम्ही बी शरण जाता. विचार करा, एखाद्याच्या धनाची अभिलाषा बाळगून शरण जाणारी आहे, एखाद्याच्या सौंदर्याची अभिलाषा बाळगून शरण जाणारी आहे, एखाद्याच्या विद्वत्तेची अभिलाषा बाळगून शरण जाणारे लोक आहेत. मला काहीतरी मिळेल त्याच्याकडून. आता आमचंच सांगते, आम्हाला तारीख मिळा म्हणून काही जण हात जोडतात शिवशरणात. हो, आणि पाठीमागं गेले की आहे ते आहे. विचार करा, म्हणजे आपण शरण जातो तर त्याच्या पाठीमाग अभिलाषा असते. आणि संत शरण जातात की तिथं अभिलाषा नष्ट होते. आता मी कोणाची नधारीचा आसा, आमचा विश्वास तुझे पायी. माझा पूर्ण विश्वास तुझ्यावर आहे. सद्गुरूच्या चरणावर लीन झाले. म्हणतात की बाबा मी तुझ्या चरणावर साष्टांग दंडवत आहे. तू एक काम कर की बाबा, मी दीन आहे, मी अपराधी आहे, मी गरीब आहे, माझ्यावर कृपा कर. कारण का कृपा कर, मी संसाराच्या भीतीपोटी तुला शरण आले. अभंगाचे शरण आलो देवा संसाराच्या वेणी, 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 शरण आलो देवा संसाराच्या वेणी. ओ कैलासीचे केले गावावर, हो कैलासीचे केले गावावर, कैलासीचे केले गावावर, कैलासीचे केले गावावर, कैलासीचे केले गावावर, शरण आलो देवा संसाराच्या वेणी, शरण आलो देवा संसाराच्या वेणी, शरण आलो देवा संसाराच्या वेणी, कैलासीचे केले हो गावावर, हो कैलासीचे केले गावावर, हो कैलासीचे केले गावावर, कैलासीचे केले गावावर, कैलासीचे केले गावावर, शरण आलो देवा संसाराच्या वेणी, 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 कैलासीचे केले, कैलासीचे केले गावा, शरण आलो देवा संसाराच्या वेणी, ओ कैलासीचे केले, कैलासीचे केले गावा माला, गावा माला, गावा माला. टाळ्या टाळ्या.
संसाराच्या भीतीपोटी लक्ष्मण महाराज गुरुला शरण. विचार करा, संसाराला आपण भीत का हो? संसाराला आपण भीत नाही. आता मरणाला भीत नाही तर संसाराला कोण भीते महाराज? मरणाला भीत नाही. विचार करा, एक दिवस आपल्याला जायचं आहे, याचं विस्मरण होऊ देऊ नका. जाणे आहे हो सर्वाशी, करा विचार मनाशी. एक दिवस आपल्याला जायचं आहे. कधीतरी विचार केलात का? माझ्या मुलाची सोयरीक जमली नाही म्हणून रात्रंदिवस विचार आहे. माझ्या मुलीचं चांगलं झालं नाही म्हणून रात्रंदिवस विचार आहे. मी दिवसभर कर्म केले बाबा, त्याचं मला फळ मिळालं नाही म्हणून रात्रंदिवस आपल्याला विचार आहे. पण माझ्यासाठी मी काय केले याचा कधी कोणाला विचार नाही महाराज. पण सिद्धलिंग महाराज एका ठिकाणी अभंगातून व्यक्त करतात. आविषाचा क्षण ऐसाची वेचिला, आविषाचा क्षण ऐसाची वेचिला, आविषाचा क्षण ऐसाची वेचिला, आविषाचा क्षण ऐसाची वेचिला, आयुष्याचा क्षण ऐसाची वेचिला, आयुष्याचा क्षण ऐसाची वेचिला, आयुष्याचा क्षण ऐसाची वेचिला, आयुष्याचा क्षण ऐसाची वेचिला. विचार करा, कसा क्षण गेला आपला. एक क्षण काय त्याला आवाज करू, कसा वेचला गेला. मोहमायेच्या अधीन जाऊन आपल्याला आपले स्वतःचे आई वडील कळाले नाही, संत कळाले नाही, ग्रंथ कळाले नाही महाराज. आपला कोण कळालं नाही आणि परकाही कळालं नाही. माझा कोण कळालं नाही किंवा मी कोणाचा हेही कळालं नाही. माणसाला विस्मरण झालं, अहंकार रागा झाला, मार्ग चुकला आणि हाती काही लागलं नाही महाराज. शेवटचा अंतकाळ आला. आविषाचा क्षण ऐसाची वेचिला, आविषाचा क्षण ऐसाची वेचिला, आविषाचा क्षण ऐसाची वेचिला, आयुष्याचा क्षण ऐसाची वेचिला, आयुष्याचा क्षण ऐसाची वेचिला, आयुष्याचा क्षण ऐसाची वेचिला, आयुष्याचा क्षण ऐसाची वेचिला, कधी एक विचार केला नाही, 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 आयुष्याचा क्षण ऐसाची वेचिला, आयुष्याचा क्षण ऐसाची वेचिला, आणि डोलो डोलो ऐसाची वेचिला, आयुष्याचा क्षण ऐसाची वेचिला. आयुष्याचा क्षण ऐसाची वेचिला, आयुष्याचा क्षण ऐसाची वेचिला. कसा वेचला गेला विचार करा. आज तर पहिला दिवस आहे, दुसरा दिवस आहे, तिसरा आहे, चौथा आहे, 7 संपून गेलं, एकही दिवस आपल्या हाती लागला नाही. यालाच म्हणतात आयुष्याचा क्षण ऐसाची वेचिला. कधी एक विचार केला नाही म्हणून अनेक विचाराने आपण ग्रासून टाकलं. आपल्याला एक विचार आपल्याला आचरणामध्ये आणला नाही, एक विचार आपण जाणला नाही आणि एक विचार आपण केला नाही. कसा वेचला विचार करा. अथांग समुद्रामध्ये आहे संसाराच्या, हे भवसागरामध्ये अथांग समुद्रामध्ये आहे. पण त्याला कळालं नाही की माझ्या पायाखालची वाळू केव्हा घसरेल. त्याला श्वहारा तुम्ही आम्ही संसारामध्ये आहो ना, भवसागरामध्ये आहो. संसार कसा आहे? एक भवसागरासारखा आहे.
मग ये भवसागर आपणाला तरण्यासाठी लक्ष्मण महाराज म्हणतात, बाबा ह्या सागरातून तरुण जायचं असेल, लक्ष्मण मने जिंका हो, भक्ती बळे जिंका हो. लक्ष्मण मने विनवी जना हो, विनवी जना हो, भक्ती बळे जिंका हो. तुम्ही पैशाच्या साह्यानं आपला संसार तरुण जात नाही. आपण भवसागरातून विचार करा, तरुण जात नाही, पण भक्तीच्या बळानं आपला संसार आपण तरुण जातो, संसारातून मुक्त होतो. अथांग संसार, तुम्ही सागरामध्ये आहात, पण तुमच्या घालची आयुष्यरूपी वाळू आपल्या पायाखालची सरकली, पण माणसाला कळालं नाही, कधी एक विचार केला नाही. विषयाच्या संगे गुंतलो मी फार, आता हा संसार नको बापा म्हणतो आपण, बुडलो की संसार नको म्हणतो. विषयाच्या लोभामध्ये जाऊन आपण काय म्हणतो, जो आपल्याला विषयात आपल्यापेक्षा जास्त झालं की आता नको रे बाबा आपण म्हणतो, विषयाच्या अधीन जाऊन. पण जोपर्यंत तुम्ही विषयाच्या लिप्त होणार नाही, भवसागर तुम्हाला तरता येत नाही, तर तुम्ही परमार्थातून केव्हा तरशाल. संसारातूनच तुम्हाला अलिप्त होता येत नाही. मग भवसागर तुम्हाला जर करायचा असेल, त्याला लक्ष्मण महाराज तुम्हाला पुरावा दिला की बाबा भक्तीच्या बळावर जिंकता येतं. भक्ती हे ज्ञानाचं सागर आहे, भक्ती एक भांडार आहे, भक्ती एक ईश्वर आहे, भक्ती एक साक्षात्कार आहे. का भक्ती म्हणजे भक्ती काय महाराज? लक्ष्मण महाराज म्हणतात की बाबा एखादा मुलगा शाळेमध्ये शिकायला जातोय, पेपर द्यायची वेळ येतोय, विचार करा, वर्षभर जर त्यांनी अभ्यास केला नाही तर त्याचा पेपर परिपूर्ण जात नाही. त्याला आत्मविश्वास आहे, त्याला माहिती आहे ना मी वर्षभर काय केलं आहे. पण लक्ष्मण महाराज म्हणतात अभ्यास करुणी सर्व काही होया, अभ्यासाची सोय धरावी हो. आता ते कोणता अभ्यास आहे ते तुम्ही करा. आता मी पेपराचा अभ्यास म्हणले, कोणाचा? लेकरायचा. आता या 50 वर्षाच्या लेकराचे, 40 वर्षाचे लेकराचे अभ्यास आहेत महाराज. कोणता अभ्यास आहे हो? विचार करा. चिंता असू द्यावी माणसाला, चिंता असावी, सगळी चिंता आहे, पण आपल्या अभ्यासाची चिंता असावी. शिवदास माऊलीला चिंता लागली बघा, मज लागी चिंता हेची देवराया, पाहिन मी पाया कधी तुझ्या, कधी तुझं मला दर्शन होईल, हे चिंता लागली. तुम्हाला ही चिंता लागली ना. आता कीर्तन केव्हा संपते की केव्हा जाऊन झोपी जाऊन विचार करा. म्हणून अक्षय सुखाची प्राप्ती करून घेण्यासाठी संसाराच्या भीतीपोटी लक्ष्मण महाराज चरण गेले, संसाराच्या भेने. आणि एक काम करा की बाबा माझ्या जीवनामध्ये आता मी जन्माला आल्यानंतर माझं सार्थक व्हायचंय. जन्मा आल्याचे सार्थका, झाले जळाले पातका, सगळं माझं पातक नाहीसं झालं. कधी? तर सद्गुरूच्या चरणावर लीन झाल्यानंतर. म्हणून तुम्ही एक काय करा, देवा आता माझी अजून एक इच्छा आहे, मला कैलासाच्या केण्याची प्राप्ती करून घ्यायचंय, म्हणजे मला साक्षात भगवान शंकराचं दर्शन घ्यायचंय. कोणाचं? मग ते कोण आहे? कोणाचं? सखळ जीवाचा तो धनी, सखळ जीवाचा तो धनी. माझाच एकटा नाही, लक्ष्मण महाराजाचाच नाही, आमच्या शूटिंगवाल्या दादाचा नाही, आमच्या पेटी मास्टर काकाचा नाही, आमच्या गाणाऱ्या मंडळीचा नाही, मृदंगाचार्याचा नाही. कोणाचा? सखळ जीवाचा तो धनी, सखळ जीवाचा तो धनी. मग प्रश्न काय आहे? त्यासी ओळखे ना कोणी, कोणी ओळखू शकत नाही. जवळ आहे हो आपल्या. कुठं आहे ते? थोडा वेळ होऊ दे, तो आपल्या जवळ आहे. आता जवळ काय आहे? जवळ आता आपल्या इथं महात्मा बसवेश्वर आहे, राष्ट्रसंत माऊली आपल्या जवळ आहे, आता संत शिरोमणी मन्मथ माऊली आपल्या जवळ आहे.
शिवयोगी राजयोगी वराग्यमूर्ती लक्ष्मण महाराज आपल्यामध्ये आहे, आपल्या मध्ये आहे, त्याशी आपण ओळखू शकत नाही. त्यांना जर आपल्याला ओळखायचं असेल तर शरण जावं लागेल ना. माई बापाला शरण गेल्याशिवाय पप्पा आपल्याला 2 रुपये 5 रुपये देत नाही. बाबा मला आज एक काम करायचं आहे, तुमच्या हात जोडून विनंती आहे, मला एवढे पैसे द्या म्हणलं की बाप प्रसन्न होतोय, देव का होईना. म्हणून लक्ष्मण महाराज शरण गेले. तसं तुम्हाला शरण जा म्हणले, पण सगळ्या जीवाचा धनी, एका दोघाचा नाही. इथं जात पात नाही, लहान थोर उच्च नीच नाही महाराज. यारे यारे लहान थोर सगळे या, इथं सगळ्या जीवाचा धनी आहे. कोण आहे? कोण आहे? तर जवळ आहे. विचार करा कोण असेल. मला प्रश्न पडलाय, कोण असेल आपल्याजवळ? महादेव मने कोटी उपकार, करस्थळी शंकरा ठेवियेला. विचार करा, शाश्वत सुखाची प्राप्ती, कैलासाच्या केल्याची प्राप्ती करण्यासाठी कैलासात जावायची गरज नाही महाराज. किती उपकार आहे तो आपल्यावर. पंचतत्वानी सुंदर असा देह दिलाय आणि त्या पुढे जाऊन सांगते, हात दिले, पाय दिले, कान दिले, सुंदर अशी दृष्टी दिली, पण आपल्याला ते ओळखता आला नाही, सका कळाला नाही, जीवाचा कळाला नाही. नको त्याला आपण जीव लावला, पण तिथं सुखाची प्राप्ती झाली नाही. मग समाधान अवस्था प्राप्त होते. कैलासाच्या केल्याची प्राप्ती झाली म्हणजे आपल्या अंतरंगामध्ये समाधान अवस्था प्राप्त होते. मग समाधान अवस्था प्राप्त करण्यासाठी काय करावं लागतं? तर या हृदयावर या इष्टलिंगाला भजावं लागतं. मी असं म्हणत नाही, तर लक्ष्मण महाराजात सांगतात, इष्टलिंग पूजे विना नोहे कोला समाधान, नोहे कोला समाधान, नोहे कोला समाधान. इष्टलिंग पूजे विना नोहे कोला समाधान, नोहे कोला समाधान, नोहे कोला समाधान. माणसाच्या जीवनामध्ये कितीही तुम्ही करा हो, इष्टलिंगाची जर पूजा तुमच्या हातून होत नसेल तर तुम्ही कितीही कर्म चांगले करा, तुम्हाला सुख मिळणार नाही, कैलासाच्या केण्याची प्राप्ती होणार नाही. म्हणून भक्ती, मुक्ती आणि हे ज्ञान, हे तीनही तुम्हाला प्राप्त करून घ्यायचं असेल तर देवाला शरण जावं लागतं. शरण जाणं म्हणजे नुसतं शरणच नव्हे, क्रिया आणि हे ज्ञान दोन्ही असलं पाहिजे. क्रिया म्हणजे इष्टलिंगाची पूजा करणं, क्रियेद्वारे देव प्रसन्न होतो. ज्ञान म्हणजे त्याला आचरणात आणणं, आपल्या हृदयावर धारण करणं. धारण केल्यानंतर कैलासाच्या केल्याची प्राप्ती होते. नुसतं धारण करायचं नाही, त्याचा सदा उच्चार करावा लागतो. का? त्रिअक्षरी आहे. शंकर हा मंत्र त्रिअक्षरी सोपा, निरंतर जपा ध्यानी मनी. सदा सर्व काळ त्याचं चिंतन करा, त्याचं स्मरण करा, तरच तुम्हाला कैलासाच्या केल्याची प्राप्ती होते. पटकन हातवरी करा. एकट्यानंच केल्याची प्राप्ती करून घ्यायचं. आता कोणाकोणाला करायचं मी थांबतेच. करा करा राजे हो, करा, झोपी जाऊ नका. मी नांदेड जिल्ह्यातून आले, विचार करा तुमच्या गावाला. मलाच एकट्याला प्राप्त होणे महाराज. लक्ष्मण महाराजाला झालाय, लक्ष्मण महाराजाला झालाय म्हणून तुम्ही उगाच झिजून चालात. व कधीतरी आपल्यासाठी प्रयत्न करावा. हातवारी करा, करा. 70 वर्ष झाले मी जोपर्यंत सगळेजण हातवारी करणार नाही तोपर्यंत भजन घेणार नाही. सिद्धेश्वर माऊली जय जय सिद्धेश्वर माऊली, सिद्धेश्वर माऊली जय जय सिद्धेश्वर माऊली, सिद्धेश्वर माऊली जय जय सिद्धेश्वर माऊली, सिद्धेश्वर माऊली जय जय सिद्धेश्वर माऊली. हात वर सगळ्यांनी वर करा, हात करा.
अक्षय सुखाचा लागलासे ध्यास, अक्षय सुखाचा लागलासे ध्यास, मननी पायास शरण आलो, शरण आलो देवा संसाराच्या भेणे, कैलाशीचे केले दावा मजवरी कृपा करा गुरुराया, तुमचिया पाया दंडवत श्वर। अभंगाचा पूर्वार्ध झालेला आहे। 11 वाजलेत का जास्त झाले मर्दांगाचे? काय हा जास्त झाले कमी झाले? विचार करा। आता आपल्याकडे 11च्या पुढे गेलात आपण, 12 वाजेपर्यंत आपण काही मरणार नाही पण जागी राहणार नाही, याचा अर्थ जीवन राहणार नाही। म्हणून फार काही वेळ तुमचा घेणार नाही। आपला अभंगाचा पूर्वार्ध संपलेला आहे। विचार करा, पहिल्या चरणामध्ये लक्ष्मण महाराजांना अक्षय सुखाचा ध्यास माझ्या मनाला लागला म्हणले, लागला म्हणून गुरुच्या चरणावर साष्टांग दंडवत केले आणि म्हणाले, बाबा मला कैलासाच्या केण्याची प्राप्ती करून द्या। आता एवढ्यावर इच्छा पुरी होऊ ना, केण्याची प्राप्ती झाली ना, आता जगाचा मालक त्यांचा झालाय। गुरु म्हणजे जगाचा मालकच आहे ना, तुम्हाला सुरुवातीला सांगलंय। आता त्याच्यावर आपली तृप्ती व्हावी। विचार करा, आता तुम्ही इथं बसलेल्या मंडळी आहात, कोणाकोणाला कैलासाच्या केण्याची प्राप्ती झाली? हात वर करून अंतकरणातून प्रामाणिकपणाने हात वर करा। कोणालाही झाली नाही? झाली हो, झाली। विश्वास आहे कुठं महाराज? विश्वास पाहिजे। विश्वास ठेवल्याशिवाय गुरुचा साक्षात्कार होऊ शकत नाही। संसारातल्या छोट्या छोट्या गोष्टीवर आपण विश्वास ठेवू शकत नाही, तर अध्यात्मामध्ये आपला विश्वास राहील का? पण मला एक सांगा, तुम्ही हात वर करून भजन केलात ना अंतकरणातून? हात वर करा। आता याच्यावरही विश्वास नाही, याचा अर्थ तुमच्या कर्मावर तुम्ही विश्वास ठेवू शकत नाही। मग संतावर कसा ठेवशाल?
मला हेच पाहायचं होतं, तुम्ही किती प्रामाणिक आहात, तुम्ही किती खोटे. हा हात वर करा म्हणल्यानं करणा मारा, पण तुम्ही खोटे हात आहे मला आता कळालं. आपल्या कर्मावर आपला विश्वास नाही. विचार करा, विश्वास ठेवून जर तुम्ही कीर्तन श्रवण केला, आपण विश्वास ठेवून करत नाही, कीर्तन ऐकत नाही. मी सांगते, कीर्तनकार कोणत्या क्वालिटीचा आहे, कोणत्या लेवलचा आहे, आपण हे पाहतो कीर्तनकाराकडं. पण मला असं म्हणायचं आहे, कीर्तनकार लहान असो, मोठा असो, उच्च असो, नीच असो, हे न पाहता कीर्तनकाराच्या मुखामध्ये कोणत्या महात्म्याचं वर्णन आहे हे लक्ष देऊन ऐका. तरच आपला विश्वास बसते. कोणत्या महात्म्याचा आहे? लक्ष्मण महाराजांवर तुमचा विश्वास नाही होय हो? आता त्यांनी काय तुमचा नाश केले का हो? मान हलवल्या नाही. हा विचार करा, आम्ही पोटं भराले त्यांच्यावर. हा एक्का अभंगावर आयुष्य जातं महाराज. किती चिंतन करा त्याच्यावर. पोटभर खाल्लं तरी ते संपणार नाही. आता 5,500पेक्षा अभंग जास्त आहेत. विचार करा, आता तेवढे जरी कीर्तनकार आले तरी अभंग लक्ष्मण महाराजांचं संपेल का? संपणार नाही, कारण त्यांचा विश्वास होता. विश्वास होता. मग कीर्तन ऐकताना श्रोत्या वर्गानं विश्वास ठेवून कीर्तन ऐकावं. कैलासाच्या केल्याचीच प्राप्ती काय? तुमची कीर्तीने अंबर भरीत असे. तुमची कीर्ती झाल्याशिवाय राहत नाही असं मी म्हणत नाही, तर परमरहस्य ग्रंथामध्ये शिवयोगी संत शिरोमणी मनमथ स्वामी सांगतात की बाबा, विश्वास जे श्रवण करीती त्याच्या सर्व व्याधी नासती. पठन करिता धनाडे होती कीर्ती होय अपार. जो वाचन करतो, जो पठन करतो, जो मनन करतो, जो चिंतन करतो, त्याला कोणी शेजारचा मोठं मन म्हणण्याची गरज नाही महाराज. त्याची कीर्ती 4 दिशामध्ये होते. लक्ष्मण महाराजांना कोणी मोठं मन म्हणते का हो? गावातले तर लोक गावातल्या माणसाला मोठं म्हणतच नाहीत महाराज. त्याचे कर्मच त्याला सिद्ध करून घेतात. लक्ष द्यायचं का? विचार करा, विषय आपला विश्वास होऊ नये का? कर्मावर आपला विश्वास असला पाहिजे. ज्याचे कर्म पवित्र आहे, ज्याचे कर्म परम आहे, ज्याचे कर्म श्रेष्ठ आहे, ते कोणाच्या बापालाही घाबरत नाही महाराज. पण तुम्ही का घाबरता? घाबरतोय आपण का? काळ आहे आपल्या पाठीमागे, आहे ना? काळ आहे पाहतो. मनाय जावं तर काय आपल्यावरच येते की नाही, मनाय जावं तरी आपल्यावर येते महाराज. मग खोटं बोललं तरी आपल्यावर येते आणि खरं बोललं तरी आपल्यावर येते. म्हणून आपण का विश्वास ठेवू नये? आता आजपासून मी विश्वास ठेवणार आहे तुमच्यावर. तुम्ही खरे का नाही? आता नाही म्हणलं तर पुढच्या वर्षी मला तुम्ही घेणार नाही. विचार करा महाराज, सत्य ते सत्यच असतं आणि असत्य ते असत्यच असतं. म्हणून अंतकरणात तुम्ही सत्य स्वीकारण्याचा प्रयत्न करा. लक्ष्मण महाराजांना सत्य स्वीकारलं बघा. विचार करा, सत्य कोण कोण स्वीकारलंय तुमच्या या मठाच्या परंपरेमधून? विचार करा, गुरुची कृपा होते होईना असं नाही, पण त्याच्या चरणावर आपला विश्वास असला पाहिजे. विश्वास असला पाहिजे. आता इथली सेवा मला मिळणं म्हणजे आष्टीची सेवा मला मिळणं म्हणजे विचार करा, माझ्यासारख्याला इथली सेवा, तुमची सेवा मला करायला मिळणं म्हणजे मला एवढा आनंद वाटतोय काका. मला जन्म आलेलं माझ्या जीवनाचं सार्थक झालंय. एवढंच ना, एवढ्यावर थांबत नाही. मला असं काही बोला वाटायलंय की बघा, जन्म आलेला तर सार्थकच झालं महाराज. मी 5 वर्षापासून कीर्तन करते. किती? 5वं वर्ष आहे माझं. आमच्या हौरी महाराजांना माहिती आहे. आणि कोणाची कृपा झाली? तुमच्या इथल्या भगवान ईश्वराचं नाव काय? सिद्धेश्वर भगवान आहे ना. मग माझ्यावर सुद्धा कृपा झालेल्या
महात्म्याचं नाव सुद्धा सिद्धेश्वरच आहे. सिद्धेश्वर लिंग शिवाचार्य माऊली गडगेकर आहे. 5 वर्ष झाले. विचार करा, गेल्या 24 तारखेला जाहोगी महाराज त्यांच्या 5व्या पुण्यस्मरणानिमित्त माझं कीर्तन होतं. किती 1 महिना झाला. त्या मठातलं कीर्तन झालं की दुसऱ्या मठातलं कीर्तन याच्या स्मृती महोत्सवानिमित्त माझं किती भाग्य आहे. तरीच बाळा जन्मालो, तरीच बाळा तरीच फळ जन्म आलो. खरंच मला एवढा आनंद वाटते. आनंद झाला माझं बारी साठवेना हो अंतरी. आतून आणि बाहेरून स्वानंदाची प्राप्ती झाली. आता तुम्हाला काय झाली की मला माहिती नाही. आजचं कीर्तन ऐकून तुम्हाला काय प्राप्ती झाली ते मला माहित नाही, पण माझ्या कर्मावर मी ठाम आहे म्हणून सांगते. हे प्रमाण काय दिले की मी माझ्या कर्मावर ठाम आहे. मी जन्म आलेलं माझं सार्थक झालं. गडगेकर सिद्धेश्वर लिंग शिवाचार्य माऊलींची माझ्यावर कृपा झाली आणि गडगेकर महाराजावर कृपा, आपल्या साखरखेर्ड्याच्या मठाचे सिद्धलिंग शिवाचार्य माऊलींची कृपा होती म्हणून त्यांची कृपा त्यांच्यावर झाली आणि त्यांच्याच मठाचे उत्तराधिकारी कोण्या मठातून तयार होत आहे काय विचार करा. साखरखेर्ड्याच्या मठामध्ये सिद्धलिंग शिवाचार्य माऊलीच्या कृपा आशीर्वादाने हरेश्वर महाराज गुरु सिद्धेश्वर महाराज यांच्यावर कृपा होत आहे. गुरुची कृपा म्हणजे फार वेगळी तिकडे नसते महाराज. जो ग्रस्त गुरुच्या सानिध्यात जातो तिथं कृपा झाली म्हणून समजा. शिवाराज का या लक्ष्मण महाराजाच्या परंपरेमध्ये अनेक रत्न तयार झाले. अनेक रत्न तयार झाले. आता तुमच्याच गावची दुसऱ्या दिवसाची कीर्तन सेवा होती बघा. डॉक्टर साहेब आणि काय त्यांचं नाव अनिलेश महाराज, अखिलेश महाराज असे शिवाप्रबोधनकार ज्येष्ठ श्रेष्ठ तयार झाले. आणि तसेच शिवभक्तीपरायण आदरणीय जंगम आचार्य महास्वामीजी नागेश्वर महाराज कुरुंदवाडीकर त्यांची इथूनच तयारी झाली महाराज. आमच्या भागामध्ये येतात त्यांनी आष्टीचं महत्त्व सांगायचं, लक्ष्मण महाराजाचं महत्त्व सांगायचं म्हणजे थोडं आम्हाला आचार्य म्हणजे तेवढं ज्ञान आमच्याकडं नाही महाराज. अथांग ज्ञान त्या महाराजाकडे आहे. नागेश्वर महाराजाला पहिल्या असं वाटागे जसं काही आष्टीचा लक्ष्मण महाराज आहे का, असं मी स्तुती करत नाही महाराज. खोट्या माणसाची स्तुती करू नये, सत्य माणसाची स्तुती करावी. म्हणून याच मठामध्ये याच गुरुच्या आशीर्वादाने आमच्या गडगेकर महाराजाचं नांदेड जिल्ह्यामध्ये महाराज, नांदेड जिल्ह्याचा विजय झाल्यासारखा आहे महाराज. त्यांची कृपा आमच्या त्या हरेश्वर महाराजावर होती. म्हणजे आमच्या नांदेड जिल्ह्याचा सुद्धा आष्टी म्हणलं तरी वावगं होणार नाही. आता हे परतूर तालुकाच आष्टी नाही असं नव्हे, जालना जिल्हाच आष्टी असं नव्हे, तर आमचा नांदेड जिल्हा सुद्धा आष्टी म्हणते मी माझ्या मताने. टाळ्या वाजवायला का या संतांची आमच्या हरेश्वर महाराजावर कृपा झाली, अजून इथं होणार आहे. म्हणून गुरुची कृपा फार काही वेळणार नाही. आणि हीच कृपा जसं आमच्या हरेश्वर महाराजाला सिद्ध चैतन्य महाराजानं जवळ घेऊन शिकवाले, तसंच लक्ष्मण महाराजाला कृपा झाली. बैसुनिया जवळी हात ठेविला सिर करमळी जवळ ठेविला. म्हणून लक्ष्मण महाराज काकुलतीला आले की देवा माझ्यावर कृपा करा. अभंगाचे 3रे चरण. लक्ष्मण माझ्यावर कृपा करा गुरुराया
झाली नाही, माझी इच्छा तृप्तीला झाली नाही. विचार करा, पंच पक्वानाचं जेवण केलं तर महाराज ढेकूर येऊजेपर्यंत आपल्याला जेवण जावं. एखाद्या मार्गाने चालत असताना आपल्याला गाव सापडावं आहे ना. एखादा जर गुरु आपल्या सान्निध्यात आला तर त्याच्या अंतःकरणातून आपल्यावर छाया पडावी, ही माणसाची अपेक्षा आहे. विचार करा, जीवन अनमोल आहे. नको तिथं गमावू नका, नको तिथं वेळ खर्चू नका, नको तिथं अपेक्षा करू नका. महिला मंडळ तुम्हाला सांगण्याचा मला अधिकार आहे, यांना जास्त बोलता येत नाही. विचार करा, आता मला इथं प्रत्येक गावामध्ये महिला जास्त दिसते, पण इथं पुरुष आणि महिला भजनी मंडळ दोन्ही समसमान आहेत. टाळ्या वाजवाव्या वर तुमच्या का समान हक्क दिसल्यासारखं वाटतं. मग दृष्टीतून कृपा साध्य करून घ्यायची आहे. म्हणून तुम्हाला कर्म परम करावं लागतं, कर्म सिद्ध करावं लागतं, कर्म व्यक्त करावं लागतं, कर्म अनुभवावं लागतं, त्याच्यावर विश्वास ठेवावं लागतं, तरच गुरुची कृपा होते ना. तो होणारच, नुसती होणारच नाही तर कीर्तन भरून उरणार आहे. तुमची कीर्ती भरून उरणार आहे. मग कीर्ती होण्यासाठी कर्म कोणते करावे लागते तर सत्य कर्म करावं लागते. नको ते कर्म करून पाप वाट्याला लावून घेऊ नका. विचार करा, 84 क्रमण करून जन्म मिळालाय, देह गमावू नका, वाणी दिली कोणाचीही निंदा करू नका. हे लक्ष्मण मला अजिबात आवडत नाही, असं मी म्हणणार. बरं, निंदा आणि द्वेष कदा ना करावा, सर्वाभूती पहावा भगवंत. दृष्टी समदृष्टी असली पाहिजे. वाचेनं बासकळ बोलू नका, बडबड करू नका, नको तिथं वाणी खर्च करू नका. ही वाणी आपली कशी आहे, परापश्चिमा मध्यमा वैकरी. हे सदाशिवी चारी अक्षरी, ज्याची उच्चारी वैकरी तिथंच कृपा होणार आहे. सदाशिव या शब्दाचा अर्थ ज्याची वाणी अहोरात्र उच्चार करते तिथंच कृपा होते. विचार करा, पण ती कृपा लक्ष्मण महाराजावर झाली तरी लक्ष्मण महाराजाची इच्छा तृप्त झाली नाही. तुमची इच्छा तृप्त होण्यासाठी कर्म परम करा, वाईट कर्म करू नका. देवाला कर्म केल्यानंतर कर्माचा सिद्धांत आहे. मी प्रत्येक कीर्तनामध्ये हे वाक्य बोलते. या वाक्याचं अनेक जणांना माझं कीर्तन ऐकलं त्याला श्रवण झाला असेल. कर्माचा सिद्धांत आहे, भोगल्याशिवाय पर्याय नाही. रस्त्याला गती असते बघा. मग गती काय स्टॉप रोडला नसते महाराज, असं फास्ट रोडला नसते. जिथं गाव येतो तिथं गती जास्त असतं. विचार करा, मग गती म्हणजे कर्मरूपी गती आहे. हे आयुष्याचा मार्ग आहे आणि कर्मरूपी गती तुम्हाला थांबवल्याशिवाय पुढे जाऊ देत नाही. म्हणजे भोगल्याशिवाय आपल्याला सुटका होऊ शकत नाही. म्हणून देवाला जर भोगावं लागला असेल मग तुम्ही आम्ही सम्मानी आहोत, आपल्याला भोगावं लागत नाही का, याच्यावर विश्वास ठेवा. भोगल्याशिवाय जायचं नाही. म्हणून निंदा कोणाची करू नका. मग लक्ष्मण महाराजाला विचारलं, लक्ष्मण महाराज तुम्ही म्हणता निंदा करू नका, कोणाचा द्वेष करू नका, वाईट दृष्टीने पाहू नका, मग यानं काय होणार. तर लक्ष्मण महाराज तिथंही म्हणतात की बाबा प्रभू पंचानन वश होया, लक्ष्मण मने येणे समाधान. काय होणार तर याच्यानं माझ्या मनाला समाधान होतं आणि प्रभू पंचानन माझा वश होतोय. म्हणून त्याला शरण जा. कसं शरण जा की जीव काकुलतीला आणा. जसं लक्ष्मण महाराज अभंगाच्या शेवटच्या लक्ष्मणा तुम्हा एक काकुलाची, लक्ष्मणा तुम्हा एक काकुला रे, लक्ष्मणा तुम्हा एक काकुला. Bye.
पशुपती भेटवा हो भेटवा हो भेटवा हो भेटवा हो देवी पशुपती भेटवा हो भेटवा मी सुद्धा तुम्हाला काकुलतीला आले. टाळ्या वाजवा, टाळ्या वाजवा. लक्ष्मण महाराज काकुलतीला आले ना, कशासाठी आले होते त्यांनी? गुरुच्या भेटीसाठी. पण मी कशासाठी टाळ्या काकुलतीला आले? तुम्हाला माय टाळ्या वाजवा, माय टाळ्या. राजे हो, टाळ्या वाजवा. माणूस काकुलतीला यावं, तिथं काय लहानपणा नाही बरं. जिथं सत्य आहे तिथं काकुलतीला यावं, निश्चित तुम्हाला फळ मिळाल्याशिवाय राहणार नाही. लक्ष्मण महाराज गुरुच्या भेटीसाठी काकुलतीला आले. वेगी पशुपती, हा
त्या पतीची भेट घेण्यासाठी काकुलतीला आले. विचार करा, हे आयुष्याचा क्षण आज आहे न उद्या नाही. नाशिवंत देह आहे, हे केव्हा नाचतो तो याला सांगता येत नाही. पण जेवढा आपलं आयुष्य आपल्या अधीन आहे तेवढ्या तुम्ही सावधान. ओय बसलेले मंडळी, सावधान म्हणजे सावधान म्हणजे विश्राम म्हणले नव्हते मी तुम्हाला की कधी सावधान. सावधान. बालपण गेलं, तारुण्य गेलं, 30 वर्ष संपले, 40वं लागलं. आता विचार करा, वेगी पशुपती भेटवावं. हे लेकर कोणाचे माहित हो? हातवर करा बरं माय, तुम्ही ज्याचे ज्याचे असतील त्याचे. मायच कीर्तनाला आली नाही, लेकीवर उभा राहिला. विचार करा, आहे का माय? वा 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 वा, टाळ्या वाजवा त्याच्यासाठी. काय पाहता? हा, विचार करा, आपले 40-45 ओलांडले तरी अजून परमार्थाला सुरुवात झाली नाही महाराज. हे लेकरं डोळे लावालेत, कवा कीर्तन संपते म्हणालेत, पण त्यांनी पारमार्थिक सेवा रुजू करायला. ते विचार करा, परमार्थामध्ये पात्र झालेत, परमार्थामध्ये पात्र झालेत. म्हणजे एवढ्या वयामध्ये त्यांना परमार्थ मिळाला म्हणजे याच्यापेक्षा भाग्यवान कोणी नाही. या गादीवर उभा टाकून मी लक्ष्मण महाराजाच्या चरणी अशी प्रार्थना करते की या मुलीला जसं लक्ष्मण महाराज गाता लिहिला बुद्धी मिळाली, तीच बुद्धी या मुलीला प्रदान करो म्हणून लक्ष्मण महाराजाच्या चरणी लिहिली. आता कृपा करते उद्या माध्यमातून राहते गुरुची. विचार करा, सावधान म्हणले होते तुम्हाला, विसरला का तुम्ही? कितीच्या पुढे सावधान? हा, 50 आले महाराज. दात हलायला लागले, डोळ्याला दिसना, हाताला टाळ घेता येणार, पायाला चालता येत नाही. आता कितवा क्रमांक लागलाय? साठीची बुद्धी नाटी, मग हाता येईल काठी, वसवस लागे पाठी, त्याची हसती काराटी. सावधान. काय सावध केलंय? साठीला बुद्धी नाटी होतं, हातात काठी येतं, लेकरं हसायला लागतात, अभंग म्हणायला गेलं. बोबडं वळते महाराज. सत्य बोलतं पण लोकांना हसू येतं. जेवढं लहान वयामध्ये देवाला प्रिय भक्ती आहे तेवढी की तरुण वयामध्ये किती माणूस मोठा गायन सुंदर करू द्या, आवडेल का हो? बोबडं जर बोलत असेल तर नाही ना. आता किती राहिले? आता 60 संपले की 17 आता 17 तर 80च्या पलीकडे आपण जाऊच शकत नाही. पण काही संतांनी रचना केली, पण आपण सांगून जाऊ. 17ची झाली रचना, बसल्याने उठवे ना, उठल्याने चालवे ना, मग झाली त्याची दैना. सावधान. आता कितवा क्रमांक आहे? 80चा. आता सगळं सांगाय मी काय गुत्त घेतलं नाही महाराज. पुढच्या वर्षी बोलते. आता मी हे 2-3 ठेवणार आहे. मी सगळं जर सांगून गेलं तर पुढच्या वर्षी तुम्ही म्हणत्या हिच्याकडं भांडवल संपलं, आम्ही तृप्त झालात, पुढच्या वर्षी काय बोलणार नाही. मग आता तुम्ही विचार करा, तुम्ही मला पुढच्या वर्षी आमंत्रित करतो म्हणला तर सांगते, असं मला म्हणायचं नाही, अजिबात नाही. आता दुसरा एक महत्वाचा मुद्दा आहे. 4-20 मिळून 80, मग तो झाला अपयशी. अपयशी होतो महाराज. कोणताही माणूस पुढे येऊ दे, त्याला कोणी स्वीकार करत नाही. आता कितवा क्रमांक आहे? 90वा. 90ची झाली रचना, बोलायला शब्द लागले तर महाराज उमटना. 100 वर्ष झाले की बसलेलं उठना, त्याचं कोणी मानना. म्हणून वेळेला सावधान. सावधान झालात तुम्ही किती वर्षात? 21 वर्षात. पण ते सावधान वेगळं आणि आयुष्याला सावधान वेगळं. जन्म आपला एक बार आहे. जन्म एक बार आहे. येताना काही घेऊन आलं नाही, जाताना काही घेऊन नाही. क्या लेके आए जग में, क्या लेके जाएगा, क्या लेके जाएगा. 2 दिन की जिंदगी, 2 दिन का मेरा. 2 दिवसाचं जीवन आहे. आज आपण घरात आहात आणि उद्या दारात आहात.
उद्या दारात 4 चव येतात, स्नान टाकतात, आपल्याला सजवून आपल्या गावामध्ये नेऊन टाक. जिथं आपला उदय होतो तिथंच आपला अस्त होतो. म्हणून संसारामध्ये काकुलतीला येऊ नका. लक्ष्मण महाराजांसारखं काकुलतीला, देवालाच काकुलतीला या, गुरुला काकुलतीला या. लक्ष्मण तुम्हा येतो काकुलती, वेगी पशुपती भेटवावं. म्हणून जगाच्या मालकाची भेट घ्यायचा असेल तर तात्काळ नको वेळ वारे उठावे तातडी. आली ऐशी घडी नये पुन्हा पुन्हा ही वेळ आपल्याला येणार नाही. म्हणून झालेली कीर्तन रूपी सेवा. खरंच मला आज खूप भाग्यवान आहे. मी तुमच्या गावामध्ये माझी सेवा झाली, मिळाली आणि मी अनुभवलंय, मला पटलंय, मला रुचलंय. तुम्हाला काय केलं ते मला माहिती नाही महाराज. मला आनंद जेवढा मिळाला तेवढा मिळालाय, तेवढाच आनंद तुम्हाला मिळावा अशी माझी अपेक्षा व्यक्त करते. आणि आजचा अभंग लक्ष्मणच महाराजांचा आहे. विचार करा, जाता जाता तुम्हाला मी सांगून जाते. एक माझी माफक अपेक्षा आहे. पुरुष मंडळ, महिला मंडळ, लहान बाल असतील, वृद्ध असतील, विचार करा, धर्माला विसरून कोणतंच कर्म करू नका. कळतं का मला काय म्हणायचं आहे? धर्माला विसरून कर्म कोणतंच करू नका. का? बाळावर भस्म असलं पाहिजे, गळ्यात रुद्राक्षाची माळ असली पाहिजे, मुखामध्ये पंचाक्षरी मंत्राचा जप असला पाहिजे आणि पायानं पदयात्रा केली पाहिजे. आणि संतांनी ज्यांनी जे संत आपल्यावर उपकार केले त्यांना विसरलं नाही पाहिजे. एवढी माझी अपेक्षा. झालेली कीर्तनरूपी सेवा सिद्धेश्वरांच्या चरणी समर्पित करून, लक्ष्मण महाराजांच्या पावन चरणी समर्पित करून, शिवलिंग शिवाचार्य माऊलींच्या पावन चरणी समर्पित करून, विश्व चैतन्य शिवाचार्य माऊलींच्या पावन चरणी समर्पित करून मी माझ्या वाणीला येथेच पूर्ण विराम देतो.